आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत आत्ताच आलेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी एक मोठी लॉटरी लागली असं या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेतील एक मोठी घोषणा आज या ठिकाणी करण्यात आली। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आज पीक विमा वाटपाची घोषणा करण्यात आली आहे। म्हणजे या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा पडणार आहे। शेतकरी बांधवांनो ही बातमी अक्षरशः या ठिकाणी आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आज हा पीक विमा वाटप होणार आहे। पहिल्या जिल्ह्याची यादी ही आज या ठिकाणी प्रसारित करण्यात आली आहे। नेमके कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवण्यात गेलेले आहेत, नेमके कोणते शेतकरी पात्र ठरवलेले आहेत, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा, तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके किती वाजता पैसे या ठिकाणी पडणार आहे पीक विम्याचे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। त्या ठिकाणी बघू शकता आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। शेतकरी बांधवांनो ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे, त्यामुळे बातमी शेवटपर्यंत बघायची आहे। जिल्हे बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाहीये आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये, शेतकरी बांधवांनो 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी अक्षरशः आज या ठिकाणी पेपरला आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्याचा मुहूर्त आज या ठिकाणी लागलेला आहे। बऱ्याच दिवसांपासून यूट्यूबवरती फेक बातम्या या ठिकाणी प्रसारित होत होत्या, पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, परंतु ही बातमी आजची अक्षरशः आज पेपरला या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। या ठिकाणी तुम्ही बघा थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी घोषणा या 14 जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे पडणार आहे। शेतकरी बांधवांनो ही बातमी 100% या ठिकाणी खरी आहे, कारण ही बातमी आज अक्षरशः पेपरला आज एक या ठिकाणी आलेली आहे। पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी घोषणा कृषी विभागाने जाहीर केली आहे। बघा शेतकरी बांधवांनो यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचा अवकाळी पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे हे पैसे आता या ठिकाणी या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। म्हणजे टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांचा प्रत्येक शेतकऱ्यांचा यामध्ये नंबर लागणार आहे। त्यामुळे आज ही 14 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या जिल्ह्यांची यादीसोबतच शेतकरी बांधवांनो पात्र शेतकऱ्यांची यादी, अपात्र शेतकऱ्यांची यादी, जे शेतकरी पात्र आहेत, जे शेतकरी अपात्र आहेत, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकरी बांधवांनो, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 40,000 रुपयापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो ही बातमी तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना सरकार कसं काय देईल, तर त्याचं कारण देखील या ठिकाणी सरकारनं सांगितलं आहे। बघा 2022 2023 2024 मागील 3 ते 4 वर्षाचा जो काही पीक विमा आहे शेतकरी बांधवांनो तो केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला नव्हता, आणि तो 2 ते 3 ते 4 ते 5 वर्षाचा पीक विमा म्हणजे एकूण 4 वर्षाचा पीक विमा 2025च्या मे महिन्यापर्यंतचा राहिलेल्या अवकाळी पावसामुळे जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं असा सर्व पीक विमा या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी बघायचं आहे पीक विमा तुमच्या खात्यामध्ये 100% या ठिकाणी वर्ग करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे शेतकरी सरकारवर अगोदर खूप जास्त नाराज होता, फेक बातम्यामुळे, अफवांमुळे, प्रसारित झालेल्या बातम्यामुळे सरकारवर शेतकरी खूप जास्त नाराज या ठिकाणी झालेले होते। पण आता शेतकरी बांधवांनो कुठली काळजी किंवा चिंता या ठिकाणी करू नका, कारण आता सरकारने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे।
बघा आजपासून शेतकरी बांधवांनो आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे। आताच शेतकरी बांधवांनो तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं की आपल्या देशाचे जे काय कृषी मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, कृषी मंत्री म्हणजे शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा सोडल्याचं या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। नेमके त्यामध्ये कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात गेलेले आहे, कोणते शेतकरी पात्र ठरवलेले आहेत, कोणते जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये पीक विमा हा वितरित होणार आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी वाचून घेणार आहोत सविस्तर यादी। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो करून घ्यायचं आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी येणार आहे। कोणकोणत्या या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं गेले याची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। शेतकरी बांधवांनो आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आणि उद्या काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी लागणार आहे। त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून राहिलेल्या जिल्ह्यांची यादी ही तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता उद्याही 14 जिल्ह्यामध्ये असं टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे। त्यामुळे कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका। या ठिकाणी बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी जास्त झालं होतं त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झाला, म्हणजे काल काही जिल्ह्यामध्ये वाटप सुद्धा झालेला आहे। म्हणजे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप या ठिकाणी झालेले आहे। शेतकरी बांधवांनो 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे 40,000, 42,000, 48,000, 52,000 रुपये इतका पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा झालेला आहे। ही बातमी अक्षरशः आज पेपरला आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला असेल त्यांनी त्यांच्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव आणि किती पैसे त्यांच्या खात्यावरती आले हे कमेंट करून नक्की कळवायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आम्हा तुम्हाला बाकीच्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना समजणार आहे की नेमकं पीक विमा आला आणि किती आला, सर्व काही या ठिकाणी समजेल। त्यामुळे व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि शेतकरी बांधवांनो अजूनही एखाद्या शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा पीक विम्याचा मिळाला नसेल त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांना समजणार आहे की नेमका पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरित झाला आहे, नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यामुळे या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिलेले आहे। त्यामुळे तर कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका। शेतकरी बांधवांनो या ठिकाणी जिल्हे बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही। पात्र शेतकरी, अपात्र शेतकरी, जिल्हे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। त्यामुळं आता बघा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। कृषी विभागाने सांगितले शेतकरी बांधवांनो की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये, 20,000 रुपये पीक विमा या ठिकाणी येणार आहे। त्यामुळं आता कुठली काळजी किंवा चिंता करू नका। शेतकरी बांधवांनो बघा जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, म्हणजे 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, याचा पीक विमा तुमचा थकीत असेल किंवा तुम्हाला कमी मिळाला असेल किंवा मिळाला नसेल तर तुम्हाला बघा या ठिकाणी 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। या ठिकाणी 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंतचे सर्व राहिलेले पैसे शेतकरी बांधवांनो 30,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनो, नागरिकांनो, मित्रांनो काही शेतकऱ्यांना काल बँकेच्या खात्यावर मी सांगितल्याप्रमाणे 52,000 रुपये, 49,000 रुपये, 50,000 रुपये, 48,000 रुपये, 55,000 रुपये या ठिकाणी 5 ते 6 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कुठली काळजी किंवा चिंता करू नका। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे कालचे पैसे या ठिकाणी पडलेले आहे त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं, गावचं, तालुक्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे आणि त्यांना किती नेमके पैसे आले हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की
कळावायचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो समजणार आहे, राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की बाबा पीक विमा येत आहे की नाही, का किती आला हे सर्वांना या ठिकाणी समजेल. आणि ज्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनो आतापर्यंत पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही, त्यांनी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावचं नाव या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की पीक विमा पडत आहे की नाही. या ठिकाणी ही बातमी आज शेतकरी बांधवांनो अक्षरशः पेपरला आलेली आहे. त्यामुळे कुठली काळजी किंवा चिंता तुम्ही करू नका. ही काही अफवा नाही आहे, फेक बातमी नाही आहे. आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आज सोडण्यात येत असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहीत असेल 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास मी सांगितल्याप्रमाणे 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं. शेतकऱ्यांना असं वाटत होतं शेतकरी बांधवांनो की अगोदर पीक विमा 5,000, 10,000, 8,000, 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, असा 2 ते 3 वर्षाचा पीक विमा एकदम 50,000, 49,000, 48,000 रुपये या ठिकाणी काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेलं आहे. त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा पडणार आहे. ही बातमी 100% खरी आहे. त्यामुळं कुठली काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. तुमच्या शेती पिकाचं 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याचा देखील पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा या सर्व पिकांसाठी सरकारने एक यादी जाहीर केली आहे. जवळपास बघा 35 पिकांची नोंद या पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे. या 35 पिकांमध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या सर्वाधिक पिकांना या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला गेला असल्याचं सांगितलं जातं. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज या 14 जिल्ह्यांचा नंबर लागलेला आहे. या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 32 लाख शेतकऱ्यांना खात्यावर पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो, नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता पैसे येणार आहे, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे की नाही, तुम्ही पात्र शेतकरी आहात की नाही, का तुम्ही अपात्र शेतकरी आहात, नेमके कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे, सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना, कृषी मंत्र्यांना बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा सोडावायचा स्पष्टपणे आदेश सुद्धा दिलेत. त्यामुळे जवळपास शेतकरी बांधवांनो 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी हा पीक विमा जमा होणार आहे. आता थोड्याच वेळात तुमच्या सुद्धा या ठिकाणी खात्यामध्ये पीक विमा 100% या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो काल 5 ते 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर त्यांनी बघितलं कोणतीही काळजी किंवा त्रुटी या ठिकाणी येत नाहीये. त्यामुळे आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लावलेला आहे. पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाने आदेश दिले आहे. शेतकरी बांधवांनो, या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये 90% शेतकरी पात्र राहिलेले आहे आणि उरलेले फक्त 10% शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरवले गेले. सर्व काही नेमके कोणते शेतकरी अपात्र ठरवले गेले जाणार आहे, सर्व काही आपण अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल शेतकरी बांधवांनो करून घ्यायचं आहे. कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण पाहणार आहोत, पण त्याआधी नेमकं कोणकोणते शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे, कोणते शेतकरी पात्र आहे याची यादी सुद्धा तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही, कारण मागच्या वेळी जो काही पीक विमा जमा झाला होता शेतकरी बांधवांनो तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता. त्यामुळे सरकारची या ठिकाणी कोंडी निर्माण झाली होती आणि सरकारवर या ठिकाणी शेतकरी नाराज होता. पण शेतकरी बांधवांनो या 12 बँका शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सरकारने जाहीर केलेल्या आहेत. या 12 बँकांमध्ये आणि या 14 जिल्ह्यांमध्ये आज हे पीक विम्याचे पैसे 100% या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. या 12 बँका व्यतिरिक्त तुम्ही इतर बँकेचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला ते बंद करून या 12 बँकात एखाद्या बँकेचं खातं खोलून घ्यायचं आहे. आणि या 12 बँका मी सांगितलेल्या 12 बँकेतील एखादं खातं उघडलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आहे शेतकरी बांधवांनो. त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा जोडण्यासाठी या 12 बँका निवडलेल्या आहेत आणि या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा ठिकाणी जमा होणार आहे. आणि 14 जिल्हे सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये
व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघून घेत आहोत. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं आहे शेतकरी बांधवांनो, कारण हा जो काही पीक विमा आहे तो केंद्र सरकारकडून सोडला जातो आणि त्या केंद्र सरकारकडून सोडल्या जाण्यामुळं जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकात खातं उघडलं असेल तर पीक विमा कंपन्या सोडताना कंपन्यांना अडचण येत असते. यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही, कधी कधी रिटर्नही चालले जातो. त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी 12 बँकांची यादी बघायची आहे ज्या बँकांमध्ये पीक विमा हा सोडला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा असं 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी बँकांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. ही मोठी माहिती आज अक्षरशः या ठिकाणी पेपरला आलेली आहे शेतकरी बांधवांनो, त्यामुळे 100% खरी आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता तुम्ही करायची नाही आहे. आता पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी अगोदर बघून घेऊ, त्यानंतर 14 जिल्हे बघू ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची जी काही यादी आहे ती लक्षपूर्वक या ठिकाणी ऐकायची आहे. तर पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, दुसरी बँक जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर शेतकरी बांधवांनो HDFC बँक, त्याच्यानंतर ICICI बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, पोस्ट ऑफिस बँक असेल. शेतकरी बांधवांनो, पोस्ट ऑफिस बँक ही सगळ्यात व्हायरल बँक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या योजनांचे, शेतकऱ्यांच्या प्रत्येक योजनांचे या ठिकाणी या बँकेमध्ये सहजरित्या पैसे पडत असतात. कुठलीही अडचण या ठिकाणी येत नाही. त्यामुळे आता खोलेल नसेल या बँकेचं अकाउंट तुम्ही तर खोलून घ्यायचं आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, जवळपास 15 ते 14 ते 15 हजार शेतकरी या बँकेच्या कामामुळं बाहेर पडले. कारण बँकांचे जे काय खाते उघडून ठेवले शेतकऱ्यांनी ते गावाखेड्यातील बँकेचे उघडून ठेवले आहे. त्यामुळे या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी पडत असतात. आता शेतकरी बांधवांनो, वेळ आली आहे ते 14 जिल्हे बघायची ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पैसे पडणार आहे पीक विम्याचे. आणि शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव नसेल तर काळजी करायची नाही आहे, कारण राहिलेली यादी ही लवकरच आपल्या चॅनलवर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि नोटिफिकेशन बिलला सुद्धा क्लिक करायचं आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांची गायरान जमीन या ठिकाणी अपात्रतेची कारण सांगितली आहे ती म्हणजे गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून त्यांनी या ठिकाणी पीक विमा उचललेला असेल तर त्यांना या ठिकाणी पीक विमा भेटणार नाही. त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. हे शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले गेले आहेत. बाकी सर्व शेतकरी पात्र आहेत. आता तुमचा जिल्हा यात आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे. आज उद्या आणि परवा असं 3 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी पीक विमा सोडला जाणार आहे. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता करायची गरज नाही. त्यामध्ये पहिला जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. शेतकरी बांधवांनो, हे काही जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले आहे. या जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी पीक विम्याचे पैसे हे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 2 ते 3 तासामध्ये सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. त्यामुळे कुठलीही काळजी किंवा चिंता या ठिकाणी करू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. आणि तुमचा जिल्हा यामध्ये आला नसेल तर त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवायचं आहे. धन्यवाद.